प्रभू श्रीराम वनवासात होते आणि प्रभू श्रीराम वनवासात असताना ते सीता मातेचा शोध घेत होते। यावेळी भगवान शंकरांचा सल्ला डावलून पार्वती मातेने प्रभू श्रीरामांची परीक्षा घेण्याचं ठरवलं। यावेळी पार्वती माता प्रभू श्रीरामांच्या समोर सीता मातेच्या रूपात प्रकट झाली। यावेळी प्रभू श्रीराम म्हणाले की तू का आई? यावर पार्वती मातेने पुन्हा एकदा प्रभू श्रीरामांना भ्रमित करण्यासाठी पुन्हा एकदा ती प्रभू श्रीरामांच्या समोर सीता मातेच्या रूपात प्रकट झाली। यावेळी प्रभू श्रीरामांनी तू वेडी आहेस का असं म्हटलं। यावरून एडेश्वरी देवीचं मंदिर नावारूपाला आलं आणि एडेश्वरी म्हणून ओळखलं जाऊ लागलं। प्रभू श्रीराम वनवासात होते आणि वनवासात असताना ते सीता मातेच्या शोधात होते। यावेळी भगवान शंकरांचा सल्ला डावलून पार्वती मातेनं प्रभू श्रीरामांची परीक्षा घेण्याचं ठरवलं आणि पार्वती माता सीता मातेच्या रूपात भगवान प्रभू श्रीरामांच्या समोर प्रकट झाली। यावेळी श्रीरामांनी सीता मातेला ओळखलं आणि तू का आई असं म्हटलं। मात्र प्रभू श्रीरामांना भ्रमित करण्यासाठी पुन्हा एकदा पार्वती मातेनं सीता मातेचं रूप धारण केलं आणि ती प्रभू श्रीरामांच्या समोर प्रकट झाली। त्यावर प्रभू श्रीरामांनी तू वेडी आहेस का असं म्हटलं आणि तेव्हापासून एडेश्वरी देवीचं एडाई या नावानं मंदिर नावारूपास आलं।